नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत, डेव्हिड गॉगिन्स आणि त्यांचं कांट हर्ट मी तत्वज्ञान. हो, म्हणजे मानसिक कणखरतेबद्दल आपण त्यांच्या पुस्तकातले काही महत्वाचे मुद्दे आणि त्यांच्या प्रवासावर आज जरा सविस्तर बोलूया. बरोबर. उद्देश हाच आहे की गॉगिन्सचा तो अविश्वसनीय प्रवास, तो कसा घडला आणि त्यांनी जी तत्व सांगितली आहेत मानसिक कणखरतेसाठी, ती समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि सुरुवातच त्यांच्या एका विचाराने होते जी खूप प्रभावी आहे. ते म्हणतात, तुम्ही इतके आरामशीर आणि सोपे जीवन जगण्याच्या धोक्यात आहात. की तुम्ही तुमची खरी क्षमता कधीच न ओळखता मराल. बापरे, हा विचारच खूप काही सांगून जातो. अगदी. विचार करा, एक व्यक्ती जी एकेकाळी म्हणजे जास्त वजनाची होती, असुरक्षित होती, एका सामान्य नोकरीत अडकलेली होती. ती व्यक्ती आज अमेरिकेची नेव्ही सील आहे, अल्ट्रा एन्ड्युरन्स ॲथलीट आहे. हे अविश्वसनीय आहे. हो, आणि हा फक्त शारीरिक बदल नाहीये, म्हणजे तो तर आहेच, पण त्याहून जास्त हा मनावर ताबा मिळवण्याचा प्रवास आहे. तर मग त्यांच्या शिकवणीतला पहिला महत्वाचा मुद्दा घेऊया, कॉलस युअर माइंड, म्हणजे मनाला कणखर बनवणे. हे नक्की काय आहे? हां, हे अगदी आपल्या हाताला जसे घट्टे पडतात ना कामामुळे, हो. तसंच आहे. अच्छा. गॉगिन्सचं म्हणणं आहे की आपण मुद्दामून जाणीवपूर्वक अशा गोष्टी करायला हव्यात ज्या कठीण आहेत, ज्या आपल्याला अस्वस्थ करतात. म्हणजे सोयीच्या गोष्टी टाळून. हो, वेदना आणि अस्वस्थतेपासून आपण सहसा पळतो, पण ते म्हणतात त्यांना सामोरं जा. त्यातूनच मनात एक प्रकारची काय म्हणू सहनशक्ती तयार होते, मानसिक घट्टे तयार होतात. म्हणजे वाढीसाठी अस्वस्थता गरजेची आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अगदी. कारण तेव्हाच आपलं मन कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यायला शिकतं, तयार होतं. आणि मग येतो तो 40% नियम. हे ऐकूनच आश्चर्य वाटतं. म्हणजे जेव्हा आपल्याला वाटतं की आता बास संपलो आपण, तेव्हा आपण फक्त 40% क्षमतेवर असतो. हो, आणि हे खरं आहे. आपलं मन आपल्याला सुरक्षित ठेवायला बघतं, त्यामुळे ते लवकर थांब असं सांगतं. संरक्षण यंत्रणा एक प्रकारची. बरोबर. पण गॉगिन्स म्हणतात की खरी क्षमता, खरी वाढ ही त्या 40%च्या पुढे असते. तो जो मानसिक अडथळा असतो ना, तो ओलांडला की मग कळतं, अरे आपल्यात अजून खूप ताकद बाकी होती. हे त्यांनी स्वतः अनुभवलं असेल त्यांच्या ट्रेनिंगमध्ये आणि रेसेसमध्ये. नक्कीच. अनेक वेळा अल्ट्रा रेसमध्ये, सील ट्रेनिंगमध्ये तिथेच हे सिद्ध होतं. पण हे सगळं करण्यासाठी, म्हणजे मनाला कणखर बनवण्यासाठी किंवा 40%च्या पुढे जाण्यासाठी आधी स्वतःकडे प्रामाणिकपणे बघायला लागतं, नाही का? अगदी बरोबर. आणि म्हणूनच येतो जबाबदारीचा आरसा किंवा अकाउंटेबिलिटी मिरर. ही काय संकल्पना आहे? गॉगिन्सने काय केलं, त्यांनी आरशावर चिकट नोट्स लावल्या, ज्यावर स्वतःबद्दलची कठोर सत्य लिहिली होती. त्यांच्या कमतरता, त्यांच्या चुका आणि त्यांना काय बनायचं आहे ती ध्येयपण. म्हणजे रोज सकाळी उठून आरशात बघताना त्या सत्याचा सामना करायचा. हो, स्वतःपासून पळ काढायचा नाही, प्रामाणिकपणे स्वतःचं परीक्षण करायचं. ही पहिली पायरी आहे बदलासाठी, स्वतःला जबाबदार धरणं. हे झालं स्वतःबद्दलचं. पण मग ते टेकिंग सोल्स बद्दल बोलतात, म्हणजे दुसऱ्यांचे मनोधैर्य खच्ची करणे. हे जरा वेगळं वाटतं ऐकायला. हो, शब्द थोडे तीव्र आहेत मान्य, पण त्याचा अर्थ नकारात्मक नाही घ्यायचा. मग काय अर्थ आहे त्याचा? त्यांचं म्हणणं आहे की जेव्हा लोक तुमच्यावर शंका घेतात, तुम्हाला कमी लेखतात, तेव्हा त्या नकारात्मकतेचा वापर इंधन म्हणून करा. अच्छा, म्हणजे निराश होण्याऐवजी. हो, त्यांच्यापेक्षा जास्त मेहनत करा, जास्त चिकाटी दाखवा. तुमची ती जिद्द आणि तुमची कामगिरी पाहून शंका घेणाऱ्यांचं मनोबल खच्ची होतं. तुम्ही कृतीतून उत्तर देता. म्हणजे तुमची लवचिकता सिद्ध करणं, हा त्याचा अर्थ आहे. अगदी. तुमची आंतरिक शक्ती दाखवणं, शब्दांनी नाही तर कृतीने. आणि मग येते कुकी जारची कल्पना. जेव्हा आपण खूप थकतो, आव्हान खूप मोठं वाटतं तेव्हासाठी. बरोबर. ही एक मानसिक युक्ती आहे. आपल्या आयुष्यात आपण पूर्वीच्या कठीण प्रसंगांवर मात केली आहे, जे यश मिळवलं आहे, त्या सगळ्या आठवणींची एक काल्पनिक बरणी मनात तयार करायची. बरं. आणि स्वतःला सांगायचं की मी ते करू शकलो होतो. तर हेही करू शकेन, हा विश्वास खूप महत्वाचा आहे. गॉगिन्स म्हणतात की त्यांनी हेलविकमध्ये टिकून राहण्यासाठी याचा खूप वापर केला. भूतकाळातल्या यशांमधून प्रेरणा घ्यायची. म्हणजे थोडक्यात गॉगिन्सचा संदेश हा आहे की आपण विचारांपेक्षा खूप जास्त सक्षम आहोत, पण त्यासाठी किंमत मोजावी लागते. हो, वेदना, शिस्त आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःबद्दलची कठोर जबाबदारी. कांट हर्ट मी हे फक्त म्हणणं नाहीये, तर ती एक मानसिकता आहे. स्वतःच्या कमकुवतपणाविरुद्ध एक प्रकारचं युद्धच पुकारणं. आणि हे फक्त म्हणजे खेळाडू किंवा सैनिकांसाठी नाहीये. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आव्हानं असतात. हो, ऑफिसमधले ताण असतील किंवा वैयक्तिक अडचणी. अगदी. कोणत्याही क्षेत्रात ही तत्त्व लागू होऊ शकतात.
शेवटी सगळा खेळ मनाचा आहे. मनावर नियंत्रण मिळवणं महत्वाचं आहे. खूप टोकाचा आहे. खूप जास्त अस्वस्थतेचा सामना करायला शिकवतो. पण आपण आपल्या रोजच्या जगण्यात हळूहळू मानसिक कणखरता वाढवण्यासाठी अशी कोणती एक छोटीशी, थोडी अस्वस्थ करणारी गोष्ट आज करू शकतो? छान विचार आहे. टोकाची नसली तरी त्या दिशेने एक पाऊल. कोणती गोष्ट असू शकेल ती? यावर नक्की विचार करता येईल.